नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं बदल घडवण्याचं कारण असणारं हे दिंबे धरण आज त्याच्या जलपूजनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे सभापती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि सर्व तरुण सहकारी, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. जलपूजन हा आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी धरण पूर्ण भरल्याच्या नंतर किंवा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू झाल्याच्या नंतर आपण जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. या संदर्भातली जी संकल्पना आहे ती खरं तर या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा ह्या धरण होत असताना ज्या ज्या मंडळींनी त्याग केला त्या सगळ्यांच्या बद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करणे. कारण या सगळ्या त्यांच्या त्यागामुळंच जी आपण खालच्या करमाळ्यापर्यंतच्या परिसरामध्ये जी समृद्धी पाहतो त्याच्या पाठीमागे हा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या संपूर्ण परिसराच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कारणीभूत असणाऱ्या, वरदान असणाऱ्या या धरणाच्या जलपूजनाच्या निमित्तानं जलपूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागतो की ज्याप्रमाणे निसर्गाच्या माध्यमातून जी समृद्धी आपण या पाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे, अशाच प्रकारचं सुखसमाधान शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी राहो. त्यासाठी भीमाशंकराची कृपा आपल्या सर्वांवर अबाधित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय. धन्यवाद. अजयराव चला.